नमस्कार, मी नेहा शंखनादमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये सला ते सला नाते या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित आहे. तर तुमचे मनापासून स्वागत. थँक्यू. जसं की आता नेहानी सांगितलं की आपल्यासोबत सलाते आणि सलानातेची टीम उपस्थित आहे. मी एकदा प्रत्येकाची ओळख करून देतो. माझ्यासोबत आहे तिथे या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष कोल्हे सर, नमस्कार. या चित्रपटाचा नायक सायंकित आणि या चित्रपटाची नायिका रिचा. तर एक वेगळं नाव आहे सर हे सलाते सलानाते. कुठेतरी व्याकरणाशी संबंधित शाळेत केव्हा तरी ऐकलेलं आहे मी. नेमकी काय थीम आहे? बघा, तुम्ही ऐकलेलं तरी आहे. मला तरी सगळे म्हणतात की अरे हे काय नाव ठेवलं सिनेमा, कुठून सुचलं तुम्हाला, लोकांना माहिती तरी आहे का, कळेल तरी का वगैरे वगैरे. हो, हा प्रश्न आहे. फक्त सलाते सलानाते हे नाव आपण म्हणजे घेण्यामागचा उद्देश हा खूप गंभीर आहे एका अर्थाने, पण तो म्हटलं तर सोपाही आहे आणि लोकांसाठी आम्ही तो सोपा करण्याचा खूप प्रयत्न केला. हे सिनेमा बघितल्यानंतर त्यांना ना एका पटक्यात अंडरलाईन होईल की हे नाव का घेतलंय. अक्षरशः म्हणजे तो अनुभव घेतानाच त्यांना कळेल की अरे हा बरोबर नाव आहे आणि हे करेक्ट नाव आहे. सो ते सोपं करून सांगण्याची प्रक्रिया सिनेमाच्या गोष्टीत इटसेल्फ आपली आलेली आहे. पण मी थोडक्यात त्याचं हे सांगतो की व्याकरणाचा तुम्ही उल्लेख केला म्हणून, की व्याकरणामध्ये द्वितीयेची विभक्ती जेव्हा होते तेव्हा जो प्रत्यय लागतो त्या एक वचनचं अनेक वचन होत असताना त्याच्याशी याचा संबंध आहे हे कदाचित लोकांना, ऑडियन्सला आपल्याला आता रिकलेक्ट होईल. द्वितीय आणि चतुर्थी दोन्हीच्या विभक्तीचा प्रत्यय जेव्हा होतो तेव्हा सलातेचं सला नाते होतं. हे आपण तेव्हा शिकलं असेल, व्याकरणामध्ये आपण शिकलेलो असू. तर त्याचं एक रिफ्लेक्शन वेगळ्या पद्धतीने नातं या सिनेमाशी काहीतरी आहे म्हणून आम्ही हे नाव घेतलं. दिग्दर्शकाला काय काय अभ्यास करावा लागतो हे मला आज कळत आहे की पिक्चरच्या शिवाय तुम्ही ग्रामरचाही बराच अभ्यास केलेला आहे. किंवा ग्रामरचा अभ्यास होता म्हणून पिक्चर करा. अनेक सिरियल मधून तू लोकांच्या घराघरात पोहोचलेला आहे आणि त्यातील माझी एक आवडीची सिरियल म्हणजे रात्रीचा खेळ चाललाय. म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी आताही ती बघते युट्यूबवर. तर जेव्हा ही भूमिका तू चित्रपटात म्हणजे उभारली किंवा साकारली, तर एकंदरीतच तू मूळचा गोवाचा आणि चंद्रपूरमध्ये हा शूट झाला. तर शब्द किंवा जी भाषा वापरण्यात आली आहे, तर काय तुला त्याचा त्रास झाला किंवा काय नवीन तुला शिकायला मिळालं त्यातून? त्रास नाही झाला, उलट मजा आली. म्हणजे ओके. हा, ऍक्च्युली सरांनी बरीच मदत केली सुरुवातीला, पण तरी मला असं वाटलं की ते सफिशियंट नव्हतं माझ्या पद्धतीने. बरं. कारण सरांनी स्क्रिप्ट लेवलला केलं होतं, ओके, पण आपण इम्प्रोव्हाइज करतो ना, ऍक्टर मग काहीतरी ऍडलिप्स वापरतो, इम्प्रोव्हाइज करतो वगैरे वगैरे. मला असं वाटलं की ते पण मला कळलं पाहिजे. फक्त डायलॉग्स न कळता त्याच्या पलीकडे पण ती भाषा कळली पाहिजे आपल्याला. बरं. सो म्हणून माझं सरांचं डिस्कशन झालं आणि सर पण मला म्हणाले की तू चंद्रपूरमध्ये जाऊन राहा. हा, तर ऍक्च्युली सर सगळा खर्च काढणार होते, पण त्यांना म्हणलं नका सर, हॉटेल नको. मी म्हणजे तिकडे जातो, माझा मित्र एक आहे, तर मी म्हणलं त्याच्या घरी जाऊन राहतो. हॉटेलवर राहण्यात काही नाहीये ना, मजा नाही राहणार. हा, त्यांच्या घरात राहणार, आजूबाजूचे लोक बोलतील, त्याचे मित्र बोलतील. सो मी त्या मित्रांसोबत फिरलो, त्यांच्याशी मैत्री झाली. मग मला वाटतं 52 डिग्री तेव्हा टेम्परेचर होतं तेव्हा. रामा तलावाच्या कट्ट्यावर बसले, गप्पा मारल्या आणि सगळं असं. दुपारच्या वेळेला पण मी बाहेर बोललो की ऊन का एवढं आणि ते खरंच भयानक होतं, तुम्ही बघू पण नाही शकत तेव्हा. बरोबर. हा, जंगलात आम्ही फिरलो, म्हणजे जिकडे गावं आहेत काही, तिथे आम्ही फिरलो. सो तो फील पण आला आणि म्हणजे डायलॉगच्या पलीकडची भाषा पण ती कळली. एक्झॅक्टली. महत्वाचं म्हणजे मी हा आता बोलणार नाही कदाचित, पण ऍज अ डिरेक्टर मी पाहिलंय की त्याची ओव्हरऑल सिनेमातली बॉडी लँग्वेज ही आपल्या वऱ्हाडी किंवा विदर्भाच्या माणसाची बॉडी लँग्वेज असावी ना, तशीच आहे. नुसती भाषा नाही, भाषा तर त्यांनी खूप छान पद्धतीने आणली आहे, पण त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याची ओव्हरऑल बॉडी लँग्वेज, त्याच्या हाताची लय किंवा एखादा शब्द बोलतानाचं बोलणं, हे खूप त्यांनी खूप छान ऑब्झर्वेशन करून अडॉप्ट केलेलं आहे या तेजस देशमुख या कॅरेक्टर्स. बरं, तेजस, एक डायलॉग तू आमच्या दर्शकांना सांगू शकतो? त्यातला म्हणजे एकतर पत्रकार असतो ना मी. बरोबर. बातमीबद्दल जेव्हा विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो की बातमी कशी आहे, बातमी कशी पाहिजे, खाली मसाला
आणि वर तर्री तरी. क्या बात आहे. परत एकदा घे फक्त, हे बातमी कशी पाहिजे सावजी. सावजी, हा, बातमी कशी पाहिजे सावजी सारखी, खाली मसाला आणि वर तर्री तरी. सावजीची चव घेतली की नाही इथली? अरे. सहसा विदर्भ सावजीसाठी खूप फेमस आहे. आधी सावजीची चव घेतली आणि मग आणि मग सुरुवात केली. नाही खरंच. आणि आता जसं की हिनी म्हटलं की तुझं सायंकित आणि तुझं रिचा खरंच सुंदर नाव आहेत. आणि पिक्चर मधलं तुझं तेजस आणि तुझं समिधा. मला असं वाटतं तेजस आणि समिधा या नावानेच आम्ही तुमच्याशी आता बोलतो. चालेल? कारण तर समिधा मूळची तू कुठलीस? मी मुंबईची. मुंबईची. आणि तू जेव्हा या भूमिकेसाठी तुझी निवड झाली तेव्हा नेमका काय फील होता? खरं सांगू ना, व्हेरी फ्रँकली मला हा जो काय टास्क मिळाला होता तो खूप चॅलेंजिंग होता. कारण मला आतापर्यंत लोकांनी अशी ग्लॅमरस मुलगी, एक्स्ट्रोवर्ट, आउटगोईंग, अशी बडबड करणाऱ्यातली बघितली होती. इव्हन ज्या काही आतापर्यंत मी कॅरेक्टर्स केलेत त्यात. पण सर म्हणाले की रिचा, मी तुला एक असं कॅरेक्टर देतोय ज्याच्यात तू खूप शांत शांत असणार आहेस, खूप इंट्रोवर्ट, जास्त बोलायचं नाहीये, आणि त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ग्लॅमर नाहीये ह्याच्यात काही, कारण हे पूर्ण पात्र स्टॅमरिंग वरती असणार आहे. मग त्याच्यात आले वेडेवाकडे चेहरे जे कदाचित तुम्ही बघू नाही शकणार असं. पण तर हे सगळं कसं होईल, जमेल का मला, हा एक मोठा क्वेश्चन मार्क होता. पण ते सरांनी सांगितलं की तू करशील. आणि स्टॅमरिंग खरंच माझ्यासाठी चॅलेंजिंग पार्ट होता. कारण तुम्ही जे एंटरटेनमेंट मूवीज मध्ये बघतात त्याच्यात स्टॅमरिंग जे बघतात ते तसं नव्हतं की त्याच्यात असं नाहीये. तर आम्ही त्याच्यावर खूप रिसर्च केला होता, स्टडी केली की स्टॅमरिंग हे मुळात कशामुळे होतं, त्याचं काही जेनेटिक आहे का काही ट्रॉमा बेस्ड आहे. तर आम्ही बऱ्याच सायकोलॉजिस्टकडे गेलो, स्पीच थेरपिस्टकडे गेलो, ज्यांनी आम्हाला समजवलं की खरं ह्याचं कारण काय असतं, कशामुळे होतं, कुठे शब्द अडखळतात किंवा कुठे जीभ वळते आणि चेहरे कसे होतात. बरं तेवढंच नाही तर ह्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मला एक छोटीशी मैत्रीण भेटली, सारा खान म्हणून. आणि खरं ती खूप लहान होती, ती स्वतःच स्टॅमरिंग करते. पण ती म्हणाली की ताई मी तुला शिकवते, डोंट वरी. मला असं थोडं जरा चॅलेंजिंग होतं कारण लहान आहे, कुठे आपल्याकडून असं काही नको व्हायला की जे तिला ऑकवर्ड फील होईल. बट नाही, आय थिंक वी ऑल्सो मेड शुअर दॅट वी मेक हर कम्फर्टेबल अँड शी ऑल्सो कोऑपरेटेड रिअली व्हेरी वेल. तर हो, स्टॅमरिंग थोडासा जरा चॅलेंजिंग पार्ट होता, पण मजा आली हे सगळं करताना. आणि हा जो काही तू अभ्यास केला स्टॅमरिंगचा, तू आता बोलता बोलता जसं म्हणाली मला तेव्हा शाहरुख खान आठवला, तो किरणवाला. आमच्यासाठी तिथपर्यंत स्टॅमरिंग आहे. आता तू थोडस एक सॅम्पल आम्हाला दे की नेमका काय त्यावेळेस तू केलं आणि कसं, त्याच्यात एखादं आम्हाला सॅम्पल दाखव इथे. ऍक्च्युली स्टॅमरिंग कसं असतं ना की इट इज बेस्ड ऑन ट्रॉमा. म्हणजे कुठे काही टेन्शन आलं किंवा प्रेशर आलं, काही बोलताना काही सिच्युएशन असं क्रिएट झालं वेअर द दॅट पर्सन इज हायलाइटेड की आता सगळी नजर तुमच्याकडे आहे, तर तेव्हा ते टेन्शन तुझ्याकडे बघतो. आता माझं स्टॅमरिंग खरं पण. सो खाऊन तुम्ही मूवी बघायला येत आहे ना, असं ऑटोमॅटिकली व्हायला लागतं. संतोष सर, तुमच्या दोन्ही कलाकारांनी खूप मेहनत घेतली की एकतर सर गोव्यावरून आहेत, समिधा आहे मुंबईवरून, आणि विदर्भात येऊन इथल्या सगळ्या वातावरणाशी, इथल्या जेवणाशी आणि इथल्या बोली भाषेची खूप एकरूप झालेत ते. अगदी विदर्भातला माणूस जेव्हा सिनेमा बघेल ना तेव्हा त्याला वाटणारच नाही की आम्ही कुठले आहोत. नाही, आम्हाला असा अनुभव आला होता ना आम्हाला की म्हणजे आम्ही फिरत होतो ना, असं टॅन झालो होतो मी पूर्ण. आणि दाढी बिडी अशी आणि केस वगैरे असं सगळे नाही का 55 डिग्री टेम्परेचर माणूस आणि असं रफ लुक ना तो सगळा. आणि आम्ही त्या फळाचं तो सीन होता बघा, तिकडे बाहेर होतो, तर एक व्यक्ती आली आणि ते म्हणाले हिरो कोण? तर त्यांनी सांगितलं हाय हा ते निघून गेले. तेच वाटलं की अरे नॉर्मल माणूस हीच खरी पावती आहे. आता ती व्यक्ती जेव्हा चंद्रपूरच्या थिएटरमध्ये पडद्यावर त्याला बघेल ना तर तेव्हा त्यांना खरा फील येईल की अरे हा तो हिरोच त्यांच्या जवळचं ते कॅरेक्टर आहे. बरोबर. एक दिग्दर्शक म्हणून तुम्ही आहात, तर सला ते सलानाते जसं आपल्या चित्रपटाचं नाव आहे, तर पत्रकाराची भूमिका यांनी निभवली आहे, ताईंनी निभवली आहे. तर काय संकल्पना होती किंवा यामागचा उद्देश काय होता, या चित्रपटाचा नेमका उद्देश काय आहे? हा म्हणजे
अगदी ह्या चित्रपटाची जेव्हा आम्ही कथा तयार करत होतो ना, म्हणजे कथा मी लिहित होतो, कथा माझी आहे याची, बरोबर. तेव्हा मला ना असा एकतर टिपिकल मराठी चित्रपट करायचा नव्हता. मला काहीतरी वेगळं डोक्यामध्ये होतं की एक वेगळ्या प्रकारची गोष्ट लोकांसमोर आली पाहिजे. नेहमीच एक कुठला तरी विनोदाकडे झुकणारा किंवा अशा प्रकारचा आशय आपल्या चित्रपटामध्ये यायला नको, हे माझ्या डोक्यात पक्क होतं. आणि मग यातनं आम्ही जेव्हा काही घटना पाहिल्या किंवा काही घटना अनुभवल्या, या चित्रपटातल्या गोष्ट जेव्हा तुम्ही पाहाल आणि हा चित्रपट जेव्हा अनुभवाल, तुम्हाला लक्षात येईल की यातल्या कुठल्या तरी 5-6 घटनांपैकी काही घटना तुम्ही पण ऐकलेल्या आहेत. हम्म. सो अशा ज्या घटना भोवती घडलेल्या होत्या, त्या सगळ्या घटनांना एकत्रित करून आम्ही याचं कथानक तयार केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने या चित्रपटातल्या बऱ्याचशा घटना ह्या तुम्हाला कुठेतरी घडून गेलेल्या दिसतील. म्हणजे एखादी वाघीण मोकाट सुटली आणि ते एका परिसरात येऊन राहिली आहे, हे अवनी वाघिणीचं उदाहरण तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल. हो. एक पत्रकार आहे जो अगदी साध्या याच्यापासून मोठा पत्रकार झालाय, तो पार मर्सिडीज बेन्झ मध्ये हिंडायला लागलेला आहे आणि त्यांनी प्रचंड पैसाही कमवला, ही तुम्ही कदाचित तुमच्या भोवतीच्या जगामध्ये पाहिलं असेल. एखादा तरुण की जो पैशाच्या मागे लागलाय, आज 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 मला आज जगायचंय, तो पायाला भिंगरी लावून अख्खा दिवस पैसे कमवण्यात घालवतो आहे आणि मेहनत करतो आहे, पण त्याच्या आयुष्यात अचानक काहीतरी भयंकर असं घडतं, टर्न येतो आणि काहीतरी घडतं, हे तुम्ही अनुभवलं असेल. हो. असे जे सगळे आपल्या रोजच्या आयुष्यामधले अनुभव आपल्या भोवती घडत होते आमच्या तेव्हा, त्यातून हे कथानक बेसिकली तयार झालं आणि त्या कथानकाला हे छान रूप. हा चित्रपट आहे ना, हा तुम्ही जेव्हा अनुभवाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की हा नात्याची गोष्ट आहे, की ह्या दोघं जणांचं भेटणं, म्हणजे दोन्ही कॅरेक्टरचं, समिधाचं आणि तेजसचं भेटण्यापासून एक लव्ह स्टोरीला तुम्हाला तो धागा दिसतो. पण मध्येच तुम्हाला लक्षात येतं की अरे ही नुसती लव्ह स्टोरी नाही आहे, इथे ना त्याच्या आयुष्यात अजून काहीतरी जे आपल्या आयुष्यात घडतं. बरोबर. म्हणजे आपण प्रेमात पडलो की 24 तास काही तास ती मुलगी आपल्या डोक्यात असते, पण हळूहळू आपल्या बाकीच्याही ऍक्टिव्हिटीज चालू असतात ना, तो त्या इतक्या ज्या रिअलिस्टिकली कथानक पुढे आपलं सरकत जातं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या इतर घटनाही त्यांच्या नात्यावर काय परिणाम करतायत, एकमेकांच्या नात्यावर, तो अनुभव हा सिनेमा खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला देईल, प्रेक्षकांना देईल, याची बरोबर. मला खात्री आहे. सर, अजून कोण कोण कलाकार या सिनेमात काम करतात? या सिनेमामध्ये छाया कदम आहेत, खूप वेगळ्या भूमिकेमध्ये. छायाला आजपर्यंत तुम्ही अशा भूमिकेत पाहिलेलं नसेल. म्हणजे तिला तुम्ही फॅन्ड्रीमध्ये पाहिलाय, सैराटमध्ये पाहिलाय, हिंदी सिनेमांमध्ये लापता लेडीज पासून अनेक याच्यात तिच्या वेगवेगळ्या भूमिका अनुभवल्या आहेत. पण इथे ती फुल ऑन डॅशिंग, म्हणजे बट सी इज नॉट अ दबंग इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. हो. पण तो खरा इन्स्पेक्टर आहे, जो तुम्हाला सुद्धा रस्त्यावर कुठेतरी दिसतो, हळूच कुठेतरी 5 पैशाची 100 रुपयाची लाच लाच. देणारा, इथपासून ते कुठल्या तरी उद्देशाने जेव्हा त्याला तो एखादा उद्देश मिळतो आपल्या जवळच्या व्यक्तीसाठी, तेव्हा ती त्याच्यासाठी झटणारा असा तो इन्स्पेक्टर त्यांनी खूप छान पद्धतीने ती भूमिका साकारलेली आहे. उपेंद्र लिमये आहेत, त्यांनाही आपण मोठ्या पडद्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने गेले 2-4 वर्षात पाहतो आहोत. तोही एक महत्वाच्या भूमिकेमध्ये या सिनेमामध्ये आहे. काल यांचं टीझर सुद्धा हो. रिलीज झाला, केंद्रीय मंत्री आपले नितीनजी गडकरी आहे यांच्या हस्ते. तर नागपूरला तुम्ही फर्स्ट टाइम आला आहात? नाही, मूवीमुळेच आम्ही येऊन गेलो होतो आधी. ओके. सिनेमाच्या निमित्ताने Shooting ते आहे. आले होते. बरं, Shootingच्या थोडासा आपला विदर्भाच्या रिलेटेड प्रश्न विचारतो, कसं वाटलं तुम्हाला नागपूर? अरे एकदम म्हणजे बेकार. म्हणजे गोव्यात राहणारा व्यक्ती आणि एकदम म्हणजे विदर्भ, तर म्हणजे विदर्भाची. माझ्यासाठी समुद्र हा दररोज माझ्या घरच्या म्हणजे जिकडे घर आहे ना, बरं अजून एक घर आणि नंतर लागून समुद्र. बरं. हा, तर समुद्राचं मला एवढं आकर्षण नाहीये, मला Okay. मुंबईचं पण आकर्षण नाहीये, ओके. पण मला जंगलाचं आकर्षण आहे. हा. हा, डोंगर, दऱ्या, जंगल मला फार छान वाटलं. बरं. हा, म्हणजे मी खूपदा ठरवतो पण की ताडोबाला परत यावं. म्हणजे ताडोबाचा हा म्हणजे पहिल्यांदा व्हिजिट तुझी म्हणायला हरकत नाही? हा, फिल्म ताड- वेळेला. बरं. च्या निमित्ताने. बरं. आणि नागपूर आणि अख्खा विदर्भ वृक्ष आणि जंगलांनी समृद्ध आहे. हो. त्यामुळे इथली हिरवाई आणि इथलं जगणं हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. हो. बरं, हे जंगल पण वेगळं आहे सर. जंगल पण वेगळं हो. आहे. हा. प्रत्येक जंगल हे वेगळं असतं वेगळं. आणि ताडोबाचं जंगल फार आम्ही सुंदर आहे. पेंच वेगळा आहे, मेळघाट आपल्याला वेगळं दिसेल. हा. बोर जंगल आहे ना एक. हा, आपल्याला ऑल टुगेदर कान्हा जवळ असलेलं मध्य प्रदेशातलं ते वेगळं वाटतं. एक पर्यावरण प्रेमी म्हणून तुझी भूमिका दाखवण्यात आलेली आहे, तर रिअल लाईफ मध्ये पण तू पर्यावरण प्रेमी आहेत का? डेफिनेटली. आणि मी रादर सरांना आणि फिल्मला हे क्रेडिट देऊ शकते बरं. जास्तीत जास्त, कारण
ह्याच्यात हिला एन्व्हायरमेंटलिस्ट दाखवलंय वरून प्राण्यांवर प्रेम पशु पक्षींवर. तर आधी मी अंड आणि फिश वगैरे हे सगळं खायचे, बरं. पण या फिल्म नंतर मी सगळं सोडून दिलं. नाव आय बिकम कम्प्लीट व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन. सो या कुठेतरी ह्या फिल्म आणि ह्या अख्ख्या आपल्या टॉपिक चे एक म्हणतात ना, एक इम्पॅक्ट झालाय माझ्यावर. सो डेफिनेटली मला असं वाटतं समिधानी अंड आणि फिश सोडली आणि बहुतेक ती बडबड पण बरीच करत असावी आणि या पिक्चर मध्ये नेमकं तिला कमी कमी बोलायचं काढलं. खरंय खरंय परफेक्ट. पण त्याच्यामुळे तेजसला बरं आहे. सगळ्यांनी बघते पण त्याच्यामुळे तुला एक बरं झालं. बरं, आम्ही टीजर पिक्चरचं पाहिलेलं आहे. तुमच्या दोघांची केमिस्ट्री पण खूप छान आहे. तुम्ही दोघं जण एखादा डायलॉग आम्हाला इथे जर करून दाखवला दोघांनी मिळून हा. तर प्रेक्षकांनाही आवडणार आणि आम्हाला तर नक्कीच. तुला त्याच्या टेन्शन घेण्याची गरज नाहीये, कारण तशी पण ती कमी कमी बोलते. बोलतात. तुम्हाला तेच घेऊ डायलॉग नावाचं किंवा डोंट टच मी मला पण तुमच्या लक्षात असेल तर कुठल्या नावाचं काय? नाव ते बोललं जातं. ते पहिली भेट जेव्हा तुमची होतं तर ते माझं. ते तुम्ही घेऊ शकता. किंवा वेड आहेस का तू वगैरे आठवते का? मित्र कधी झालो. हा ते- ते पण करेक्ट ठीक आहे, चालेल. सुरुवात तू करून तू करा. सुरुवात इथं कर ना. इथनंच. की बाहेर जायचं. मित्राला नोकरी मिळाल्यावर आनंद होत नाही वाटतं मुंबईच्या लोकांना. हा. रेडी हा पहिला डायलॉग आहे तुझा. माझं पाठ आहे फिल्म माझी. म्हणजे आम्ही विसरलो की सर मी सांगेन. पुढचा dialogue. मित्राला नोकरी मिळाल्यावर मित्राला नोकरी मिळाल्यावर आनंद होत नाही वाटतं आनंद मुंबईच्या होत ना लोकांना. वाटतं मुंबईला लोकांना. मित्र कधी झालो आपण? अच्छा, अजून नाही झालं होय. झालंच नाही का असे ते. मित्राला नोकरी मिळाल्यावर आनंद होत नाही वाटतं मुंबईला लोकांना. मित्र कधी झालो आपण? कोण मित्र नाही झालो अजून? बर ठीक आहे. हाय, मी तेजस. का म्हणू? सॉरी ना. हाय, तेजस. हाय ते- 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 ते तू मला ते म्हण, मी तुला स म्हणतो. ते तेजस, समिधा. सलाते. चला ते. खरं तर याच्यावरून कल्पना आली असेल की हा पिक्चर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि सला ते सलाना ते म्हणजे नेमकं काय आहे हे थोडंफार आता कल्पना आली असेल. सर, हा पिक्चर रिलीज कधी होतोय? हा पिक्चर रिलीज होत आहे 7 फेब्रुवारीला. विदर्भातल्या सर्व थिएटर्स मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे. महाराष्ट्रभर होणार आहे, पण आपल्या या परिसरातही सगळीकडे हा सिनेमा रिलीज होतो आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात हा सिनेमा बघण्यासाठी गर्दी करावी आणि या दोघांनी नेमक्या कशा प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, स्टॅमरिंग कसं केलेलं आहे, यांनी पत्रकाराची भूमिका कशी केली आहे अनुभवण्यासाठी म्हणून नक्की थिएटरमध्ये नक्कीच, जाऊन हा नक्कीच. अनुभव घ्यावा. तर सला ते सलानाते सलानाते. हा चित्रपट बघायला आम्ही तर बघणारच आहे, तुम्ही पण बघा. हा, आणि सलाते हे कळलेलं आहे, पण सलानाते नाते. खूप गोष्टी हा. आहेत. क्लायमॅक्स तर कमाल आहे. म्हणजे मी जेव्हा बरं. वाचलो तेव्हा पण मला असं म्हणजे ते खूप इमोशनल करून जातं मला. त्याच्यासाठी थोडीशी वाट बघावी लागणार आहे वाट 7 बघायला फेब्रुवारी पर्यंत. Yes. नक्कीच. खूपच छान इथे आमचं एक डिस्कशन झालंय आणि खूप या दोघांची ऍक्टिंग पाहून तर मी आता वाट बघतोय की कधी एकदा पिक्चर रिलीज होतो आणि नेमकं काय सलानाते आहे हे आपल्याला कळेल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या या पुढच्या सगळ्या अपकमिंग ह्याच्यासाठी. आणि सर, खूप खूप मेहनत घेतली आहे तुम्ही आणि या दोघांचं खूप अभिनंदन की विदर्भातल्या या बोलीशी, विदर्भातल्या या मातीशी तुम्ही एकरूप झाले. खरंच खूप खूप धन्यवाद आमच्या शंखनाथच्या पूर्ण टीम कडून आणि आमच्या सगळ्या दर्शकांकडून. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Thank you. थँक्यू. आता माझ्यासोबत सलाते सलानाते या सिनेमाचे पटकथा व लेखक श्रीकांत भोजेवार सर आहेत. श्रीकांत सर, नमस्कार. आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. श्रीकांत भोजेवार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते या सिनेमाचे लेखक तर आहेच, त्याच्याशिवाय ते यवतमाळचे मूळ आहेत. मुंबईमध्ये महाराष्ट्र टाइम्सचे ते निवासी पत्रकार आणि तंबी दुरई या नावाने रविवारी त्यांचं एक स्तंभलेखन नेहमी येत असतं. तर श्रीकांत सरांची आपण आता चर्चा करूया. मगाशी तेजस आणि समिधाचं जे काही आपण एक थोडीशी बाईट आपण बघितली आणि त्यांनी एक वेगळ्या लहजामध्ये विदर्भाच्या आपल्यासोबत संभाषण केलं. मला वाटतं त्याच्या मागे सर तुमचीच कदाचित कुठेतरी अभ्यास तुमचा असावा. तर तुमच्याकडे जेव्हा ह्या सगळ्या पिक्चरचं काम सुरू झालं तेव्हा नेमके काय चॅलेंजेस तुमच्या समोर होते? ते मुख्य म्हणजे या सिनेमाची जी कथा आहे
त्याचं तो लोकेशन जे आहे चंद्रपूर ताडोबा या परिसरातलं आहे. त्यामुळे त्या भाषेला ऑथेंटिसिटी पाहिजे होती. अधिकृतपणे जी भाषा विदर्भात बोलली जाते, चंद्रपूर परिसरात बोलली जाते, ती भाषा पाहिजे होती. आमच्यासमोर चॅलेंजेस 2 होती. म्हणजे ती भाषा तर आली पाहिजेच, शिवाय ती आमच्या कलाकारांना बोलता आली पाहिजे. कारण कलाकार मुख्यतः तिकडले आहे, कोणी गोव्याचा आहे, कोणी मुंबईचे आहे. त्या लोकांना ही भाषा बोलायला तो लहेजा जड जातो. त्याचा आपला जो हेल असतो मराठी भाषेचा, तो मग काहीतरी असं वाटतं की नकली आहे, असं वाटतं की असं वाटतं. तर ती ऑथेंटिसिटी आली पाहिजे असं वाटतं. आम्ही संतोष कोहली दिग्दर्शक, आम्ही दोघांनी असा मार्ग काढला त्याच्यातनं की भाषा विदर्भातलीच पाहिजे. मात्र एकाच वेळी तो सिनेमा महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात दिसत असतो ना, तो काय फक्त विदर्भात प्रदर्शित होणार नाही. तर पूर्ण 100% ऑथेंटिक विदर्भातली भाषा जर वापरली तर प्रश्न कदाचित पुण्याला नीट कळणार नाही, कोल्हापूरला नीट कळणार नाही, असं आहे. त्यामुळे आम्ही मार्ग काढला की जी ऑथेंटिकच भाषा आहे, पण 60-70% ती इथली आहे, आणि मग थोडंसं तिकडं वापरलं म्हणजे यांना बोलायला पण थोडं सोपं जाईल. पण तू बघताना आपल्याला असं कधी वाटत नाही. तुम्ही जर टीजर बघितला सिनेमाचा, तुमच्या लक्षात येईल की 100% वऱ्हाडी डायलॉग आहे, इकडलीच डायलॉग असं वाटतं. तर ही भाषा आणणं, त्यातले शब्द आणणं त्याच्यामध्ये, हे त्यातलं चॅलेंज होतं. आणि हे सगळं असताना, हे सगळं होत असताना कधी कधी काय होतं, त्या सारखं त्या डायलॉगकडे लक्ष जातं आणि कंटेंट बाजूला राहतं. असं पण होऊ नये. ते डायलॉग जे आहे त्याचा कथानकाचा एक भाग म्हणूनच आलेले आहेत, त्याचं वेगळं अस्तित्व नाही आहे. ते वेगळं अस्तित्व दिसू नये. तुम्हाला प्रभाव कशाचा पडला पाहिजे, जे पडद्यावर दिसतं त्याचा प्रभाव पडला पाहिजे, कथेचा प्रभाव पडला पाहिजे, व्यक्तिरेखांचा प्रभाव पडला पाहिजे, आणि ती भाषा सहजपणे, स्वाभाविकपणे, नैसर्गिकपणे आली पाहिजे. तर हे चॅलेंज होतं आणि ते मी लेखनातून तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये. आणि आमच्या सगळ्या कलाकारांनी, जे जो तेजस्वी भूमिका करणारा जो आमचा मुख्य सायंकित कामत आहे, तो तर 1 महिना चंद्रपूरला राहिला त्यासाठी. तर हे करून देण्यासाठी, त्यामुळे ती खूप नैसर्गिकरित्या सिनेमात आलेली आहे भाषा त्याचा. आणि त्याचा जो आम्हाला प्रभाव पाहिजे होता, तो प्रभाव शेवटी पडद्यावर दिसला. नक्कीच. खूप मेहनत सगळ्या कलाकारांनी घेतलेली आहे. 7 फेब्रुवारीला आपला हा पिक्चर रिलीज होतोय आणि पूर्ण महाराष्ट्रात हा रिलीज होणार आहे. काय नेमकं तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचं या पिक्चर बद्दल? 2 मुख्य गोष्टी सांगायच्या आहे की कुठलाही चित्रपट हा पूर्णपणे कल्पित नसतो. ते आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्या घटनाच सिनेमात दाखवल्या असतात, पण त्या थोड्या नाट्यमय रीतीने दाखवल्या जातात. त्यामुळे आमच्या सिनेमात जे दाखवलंय ते पूर्णपणे वास्तव आहे. ज्या घटना दाखवल्या, फक्त काय आहे की एखादी घटना इथे घडलेली असते, तिथे घडलेली असते, 5 ठिकाणी घडलेली असते, वेगवेगळ्या 5 ठिकाणी घडलेल्या घटना एकत्र करून सिनेमा केला जातो. त्यामुळे या सिनेमात तुम्हाला वास्तवच बघायला मिळेल आजच्या काळातलं. आणि मुख्यतः तरुण लोकांनी हा सिनेमा बघायलाच पाहिजे की एखाद्या गोष्टीची हाव आणि एखाद्या गोष्टीची इच्छा असणं, म्हणजे मला काहीतरी करायची इच्छा आहे असं असणं, आणि त्याची हाव असणं, यात काय फरक आहे. एखादी गोष्ट साध्य करायला तुम्हाला 30 वर्ष लागणार असेल तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया असते. त्यासाठी 30 वर्ष देणं आवश्यक असतं. तीच गोष्ट तुम्हाला जर 3 वर्षात करायची असेल तर तुम्हाला वेगळे मार्ग शोधावे लागतात, आणि मग त्याचं पर्यवसन वेगळ्या कुठल्या तरी वाईट घटनेत होतं. तर काही मिळवताना घाई करू नये, हा एक मुख्य संदेश आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 तास 20 मिनिटं हे निखळ मनोरंजन आहे. ते त्याचं कथानक तुम्हाला धरून ठेवतं, आणि सिनेमा तुम्ही सुरुवात केली बघायला तर आम्ही सगळे तुम्हाला खात्री देऊ की 2 तास 20 मिनिटं तुम्ही पडद्यावर खेळून राहाल. सर, तुमचा अनुभव खूप मोठा आहे. तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये निवासी संपादक म्हणून आहात आणि आता या सगळ्या सिनेमाच्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही मेहनत घेताय. एखादा मजेशीर किस्सा आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल या सिनेमाच्या दरम्यान तुमच्यासोबत घडलेला. खूप किस्से घडलेले आहेत त्यामध्ये. त्यात काय येतं म्हणजे मजेशीर गमती अशी आहे, ती मजा खरं आमची सेन्सॉरने काढली नंतर. म्हणजे आपल्याकडे भाषिक शिव्या आहे ना, हा कुठल्या भाषेचा एक दागिना असतो खरं सांगता. आपण त्याला शिव्या म्हणत नाही, ते नैसर्गिकपणे आपल्या बोलण्यात काही गोष्टी येत असतात. जसं कोकणात आहे त्यातल्या तिकडे वेगळ्या शिव्या, त्या प्रेमाने शिव्या देत असतो आपण. पण अनेकदा होता की अशा गमती खूप झाल्या. म्हणजे त्या हा शब्द कसा उच्चारायचा असं कलाकारांना म्हटलं, हा शब्द उच्चारायचा का आपण, तो आम्ही उच्चारला, पण त्यातले काही शब्द सेन्सॉरने नंतर काढले. त्यामध्ये हे शब्द उच्चारण्याचा, त्याला सांगण्याचा जी गमती सेटवर घडल्या त्या खूप धमाल होत्या सगळ्या त्यामध्ये. नक्कीच, आम्हाला ऐकूनच फार म्हणजे क्युरिओसिटी तयार झाली आहे. 7 फेब्रुवारीला हा पिक्चर रिलीज होणार आहे. आपल्यासोबत श्रीकांत सर आता आहेत आणि आम्ही सगळे वाट बघतोय. आमच्या शंखनाच्या सगळ्या प्रेक्षकांना नक्की 7 तारखेला हा सिनेमा बघायला यायचंय. सर, तुम्ही इथे आलेत, आमच्या पूर्ण टीम कडून आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.